श्री स्वामी समर्थ. तुळ राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुलणार का? आर्थिक अडचणी कमी होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या संपूर्ण आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने कितपत साथ देणार आहे? चला तर मग जाणून घ्या तुळ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आकर्षण वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देतील. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेला गोंधळ कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल. काही नवीन योजना तयार होतील आणि त्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. या आठवड्यात तुमच्या सामाजिक वर्तुळात वाढ होईल. नवीन ओळखी निर्माण होतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची साथ मिळेल. घरातील वातावरण तुलनेने आनंदी राहील, मात्र भावनिक गोष्टींमध्ये अतिविचार करणे टाळावे. स्वतःच्या मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता किंवा आनंददायी घटना घडण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे भविष्यात पदोन्नतीची संधी निर्माण होऊ शकते. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणामुळे सहकारी तुमचा आदर करतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, कला, फॅशन, डिझाईन किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. भागीदारीच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील. काही जुन्या अडचणी दूर झाल्यामुळे कामाचा वेग वाढेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्च देखील वाढू शकतो. घरातील गरजा, सजावट, प्रवास किंवा कुटुंबासाठी काही मोठे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र कोणावरही अतिविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. उधार देताना किंवा नवीन गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे आहे. या आठवड्यात बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास नुकसान टाळता येईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीत स्थिरता जाणवेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत करेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळा भावनिक निर्णय घेताना गोंधळ निर्माण होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीत समतोल राखणे आवश्यक आहे. आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कुटुंबासोबत केलेला छोटासा प्रवास मन प्रसन्न करू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक आणि भावनिक राहणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. काही लोकांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मात्र छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. एकत्रितपणे भविष्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून प्रेमाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले परिणाम देणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संधी मिळू शकतात. नवीन विषय शिकण्याची आवड वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मदत फायदेशीर ठरेल. मात्र अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण किंवा नवीन कोर्सबाबत चांगली माहिती मिळू शकते. आत्मविश्वास टिकवून ठेवल्यास यश निश्चित मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम राहू शकतो. मानसिक ताण आणि अतिविचार यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास आरोग्यात सुधारणा होईल. वेळेवर आहार घेणे आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. जंक फूड आणि अनियमित दिनचर्या टाळल्यास फायदा होईल. भावनिक गोष्टी मनात साठवून ठेवू नका. मन मोकळे केल्याने मानसिक शांतता मिळेल. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारल्याचे जाणवेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ वाढेल. देवपूजा, ध्यान किंवा मंत्रजप यामुळे मनाला शांतता मिळेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आध्यात्मिक मार्ग उपयोगी ठरेल. श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण केल्याने आत्मविश्वास वाढेल. काही वेळ स्वतःसाठी काढल्यास मानसिक समाधान मिळेल. या आठवड्यात एखादा सकारात्मक अनुभव तुमच्या श्रद्धेला अधिक बळ देऊ शकतो. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते लाभदायक ठरतील. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन आधीच करून ठेवावे. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायी किंवा धार्मिक प्रवास मन प्रसन्न करेल आणि मानसिक ताण कमी करेल. एकूण तुळ राशीसाठी हा आठवडा समतोल, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी फायदेशीर ठरेल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे राहील. आध्यात्मिक विचारांमुळे मनाला शांतता मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा जीवनात समतोल साधण्याचा आणि नवीन सकारात्मक अनुभव देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येईल आणि अनेक महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घेता येतील. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि आपुलकी वाढेल. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान अनुभवता येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि विश्वास या गोष्टी नातेसंबंध अधिक मजबूत करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी ठेवणे आणि नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे वाढणारी ओढ मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी घटना किंवा शुभवार्ता मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. एकूणच संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आणि समाधान देणारा ठरणार आहे. धन्यवाद.